आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। दादा काय सांगाल, आज जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील लोक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतात। महामार्ग विरोध करायसाठी महामोर्चा काय सांगाल? विशेषतः गरज नसलेला शक्तीपीठ हा या महाराष्ट्र राज्यामध्ये या जवळजवळ 13 जिल्ह्यातून हा शक्तीपीठ नेण्याचा पाप आज खऱ्या अर्थानं महायुती सरकार करत आहे। ह्याला एक तीव्र आंदोलन, तीव्र विरोध ह्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यातून नाही तर जवळजवळ 13 जिल्ह्यातून होताना आपल्याला दिसते। तरी देखील ह्यातून काहीतरी पर्याय काढायचा। जो 802 किलोमीटरचा शक्तीपीठ त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं ते आता 856 किलोमीटर करण्याचा प्रयत्न हा महायुती सरकारचा आहे। हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, ज्याला पॅरलल रोड आहे, ज्याला पॅरलल मार्ग आहे, त्याला देखील एक पर्याय रस्ता आणण्याचा प्रयत्न सातत्यानं महायुती सरकार करायला लागले। आज खरं म्हणजे हा महामार्ग झाल्यानंतर अनेक अडचणी आमच्या शेतकरी बंधूंना होणारे, पुराची परिस्थिती येऊ शकते, जी पिकाऊ जमीन आहे ती नापीक होणारे, आणि मग आज गरज जरी नसली तरी देखील हा शक्तीपीठ का करायचा हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी समोर पडलेला आहे। आणि मग आमचे सगळ्यांचे एक आंदोलन हे ह्यासाठीच आहे की हा महामार्ग रद्द केला पाहिजे, आम्हाला पर्याय काढू नका। आज कोल्हापूरचा विशेषतः विचार केला तर जवळजवळ 8 तालुक्यातून हा रस्ता नेण्याचा प्रयत्न, हा 120 किलोमीटर लांबीचा रस्ता हा कोल्हापूर जिल्ह्यातून तुम्ही नेताय। तीव्र आंदोलन कोल्हापूर असेल, सांगली असेल, या 13 जिल्ह्यातून या ठिकाणी होणार आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, ही भूमिका आदरणीय सतेज पाटील साहेब आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेली। शेतकरी आंदोलनात आहेत आणि अधिकारी बांधावर आहेत, अशी परिस्थिती आता नाही काय व्हायला लागले, आमचे शेतकरी बंधू त्यांच्या शेतात नसताना अधिकारी येऊन मोजणी करायला लागले। त्यांनी शेतकरीला तारीख द्यावी आणि मग तिथं आंदोलनाला यावं, म्हणजे त्यांना कळेल की शेतकऱ्यांचा विरोध हा किती प्रमाणात होत आला। पण सत्तेतले काही नेते म्हणतात की शेतकऱ्यांचा विरोध नाही तर कुठेतरी विकासाला विरोध करायचा, म्हणून हा शक्तीपीठाचा विरोध चालू आहे। नाही, ह्यांच्या कदाचित त्यांच्या घराच्या जवळनं किंवा घरावरनं हा रस्ता जात नसल्यामुळे त्यांना त्याचं महत्त्व नाही आहे। ज्या शेतकऱ्यांना त्रास होतोय, ज्या शेतकऱ्यांना ही अडचणीला सामोरं जावं लागते, त्यांचं दुःख काय आहे हे या सत्तेत असलेल्या नेते मंडळींनी बघितलं पाहिजे आणि मगच ह्याच्यावर बोललं पाहिजे। आमची भूमिका शहराची अवस्था पाहिली तर काही ठिकाणी खूप दुरावस्था असल्याचं पाहायला मिळतंय, त्याच्याकडे लक्ष देण्याऐवजी सध्या शक्तीपीठ काय कारण असेल? मी मगाशी बोललो तसं ह्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरना फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका महायुती सरकारची या राज्यामध्ये दिसते आहे। त्यामुळंच हे शक्तीपीठ महामार्ग करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।